धाराशिवच्या भूम, परांडा, लोहारा, उमरगा तालुक्याला पावसानं झोडपलं. शेतजमिनी पाण्याखाली. पाथरुड, आंबी या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला. बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर. शेतकऱ्यांची चिंता वाढली. परळीच्या कनेरवाडी ते देव्हाडा रस्त्यावरील पूल वाहून गेला, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं सीना नदीसह आणि सातकुंड धबधब्याचं रौद्ररूप. बीड, सोलापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदतीचं वाटप सुरू. 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, पशुखाद्याचं वाटप. देवस्थान आणि राजकीय पक्षही मदतीसाठी सरसावले. पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार. जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन. हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे. उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या. नांदेडच्या पूरग्रस्तांशी अजित पवारांचा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. अजितदादांनी नागरिकांना धीर दिला.